या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापुरात वाटणीच्या वादातून स्वतःच्या वृद्ध आई वडिलांची हत्या करणाऱ्या क्रूर नराधमास हुपरी पोलिसांनी गजाआड केलं. संशयित आरोपी मुलगा सुनील नारायण भोसले वय 48 असं त्याचं नाव आहे. शुक्रवारी पहाटे हातकणंगले तालुक्यातील हुपरी इंग्रोळे कॉर्नरजवळील अल्फा चौकात ही घटना घडली. या घटनेनं संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हादरून गेलाय. मृतामध्ये नारायण गणपतराव भोसले व विजयमाला नारायण भोसले वय 70 अशी मृत आई वडिलांची नावे आहेत. संशयित सुनील हा आई वडिलांसह राहत होता. तो आई वडिलांकडे वाटणीच्या कारणातून वारंवार वादावादी करत असे. शुक्रवारी पहाटे संशयिताने आईवर अचानक जीवघेणा हल्ला केला. घराच्या मागे आई काम करत असताना तिच्या डोक्यात मारहाण करून हाताच्या शिरा कापून गटारीत तुडवून मारले. हा धक्कादायक प्रकार एका महिलेने प्रत्यक्ष पाहताना तिच्या दिशेने आरोपीने फरशी फेकून मारली. त्यामुळे भीतीने महिलेने आरडाओरडा केली. घरातील पुढच्या खोलीत असलेल्या वडिलांना हा प्रकार लक्षात आला नाही. आई कुठे आहे रे म्हणून मुलग्याला विचारणा केली असता मागे आहे जा म्हणून सांगत बेसावध असलेल्या वडिलांच्या पाठीमागून डोक्यात काठीने हल्ला केला व हाताच्या शिरा कापून टाकल्या. या गंभीर घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. निर्दयपणे स्वतःच्या आईवडिलांची हत्या करणाऱ्या नराधमामुळे संपूर्ण हुपरी परिसरच नव्हे तर कोल्हापूर जिल्हा हादरून गेला. आरोपी सुनील भोसले हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. घटनास्थळावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. पोलीस प्रशासनासह मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा हुपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.